माणूस बदलत ह्यावेळेस कसं ह्यो माणूस 25 वर्ष काम केलं त्यांना ते थोडा थकला म्हणून आता दुसरा बैल आपण नाही का शेतीला एखादा बैल माथा झाला त्याला नवीन बैल घेऊन आपण काम करू शकतो. कर्जमाफीचा विषय काही नाही समजायचं. मागच्या वेळेस उद्धव ठाकरेंना कर्जमाफी दिलेली त्यांनी पहिली कर्जमाफी का अर्ध्या लोकांना पोहोचली अर्ध्या लोकांना नाही पोहोचली. आता यांनी या जाहीरनाम्यात यांनी कर्ज शिवसेना आणि काँग्रेसवाल्यांनी सांगितलेली याच्या अर्थ सत्ता पलटून पाहिजेच. त्याच्या कल्याण काळे मागच्या 25 वर्षापासून किंवा मग काँग्रेस सत्तेमध्ये येऊ शकलं नाही भारतीय जनता पार्टी. चहावाले सुद्धा आहे तिथं. चहावाला प्रधानमंत्री झालेला आहे आपला. बघू चहावाल्यांचं काय म्हणणं आहे. चहावाले थोडं अलीकडे या. ह्यात काय दूध आहे का? काय दूध आहे का याच्यात? कधीपासून चहा बनवताय तुम्ही? कल्याण काळे. का बरं कल्याण काळे? कारण की रावसाहेब दानवे या मराठ्याच्या आंदोलनाच्या वेळी काही बोलला नव्हता आणि भाजप सरकारने आम्हाला फसविलेलं आहे. कल्याण काळे नवीन चेहरा देण्याची संधी द्यावी असे कुठं काय बोलले होते? बोललो नाही पण नवीन संधी ना काहीतरी बोलत ना तो त्याला संधी दिली नाही तर कळणार कसं आपण बोलतो की नाही बोलतो. कल्याण काळे सभागृहामध्ये बोलतील काय गॅरंटी? काय आता वंचित बहुजन आघाडीचे ना वंचितला करणार. हो. कल्याण काळेंना नाही. रावसाहेब दानवेंना नाही. रावसाहेब दानवेंचं काम कसं आहे मागचं? रावसाहेब दानवेंनी भरपूर कामं केलेले आहेत चांगले केलेले आहेत. तरी वंचितला का मग? वंचितला म्हणजे आता वंचित ह्या हिशोबाने करायचं की बाबा वंचितचे आम्हाला थोडी बदल पाहिजे तुम्हाला. तुम्ही सत्तेत ना तुम्ही काय तिथं नुसतं गोटे करता का? तुमचं काम काय आहे? तुम्ही करू काय राहिले? रावसाहेब दानवेंचं काम नाही काय? त्याच आहे ना त्याच्या तालुक्यात आहे पण त्याच्या तालुक्यातला माणूस आज त्याच्या विरोधात उभा आहे. काय म्हणास तुम्हाला? मग राजकारणामध्ये एकमेकांचे विरोधक असतातच की नाही असतात मला मान्य आहे बाबा पण मग जालना जिल्ह्यामध्ये आहे रावसाहेब दानवे विरुद्ध कल्याण काळे अशी लढत होणार आहे. गेल्या 30 वर्षांपासून हा गड भारतीय जनता पार्टीचा आहे. मागच्या काळामध्ये काँग्रेसचा बालेकिल्ला होता मग नंतर जवळजवळ 4 ते 5 टर्म झालं काँग्रेसला इथं सत्ता मिळवता आलेली नाही. पुन्हा आता काँग्रेसचे कल्याण काळे या ठिकाणी रावसाहेब दानवेंच्या विरोधामध्ये निवडणूक लढतात. कशा प्रकारची निवडणूक होणार आहे? रावसाहेब दानवेंचा कार्यकाळ कसा राहिलेला आहे? कशा प्रकारचा विकास जालना जिल्ह्याचा झाला आहे विचारणार आहे. गोलापांगरी गावामध्ये आहे आणि त्यांच्याकडून जाणून घेणार आहे की काय त्यांचं म्हणणं आहे आणि कशा प्रकारची ती उद्या भावी खासदार कोणाला म्हणून पाहतात. कोणाला खासदार म्हणून पाहणार आहे तुम्ही? कल्याण काळे. रावसाहेब दानवे नाही का बरं? का बरं आता बदलून द्यायला पाहिजे सगळे एकदाच काय. रावसाहेब दानवेंचं काम चांगलं नाही का? काम सगळे चांगले पण बदलच पाहिजे थोडा खांदा काही या दिवस खांद्या काही या खांद्या काही. रावसाहेब दानवेकडे सुद्धा 2 खांदे आहेतच की. मग कोणते 2 खांदे? एकच आहे 2 खांदे पण ते काय खांद्याचा उपयोग काहीच नाही ना. खांदे दोन्ही रावसाहेब दानवेंचे वापरू सगळ्या याला जाणं तालुक्यात जाणं निधी द्यायला नाही काय द्यायला नाही. अनुदान वाटप नाही चौकड अनुदान वाटप भाजपच्या राज्यामध्ये नारायण कुच्याला अनुदान वाटलं बदनापूर तालुक्यात मग जाणं तालुक्याला कोण नाही दिलं. म्हणजे इथे काय दुजा भाव केला जातोय का? तुला वाद पाहा मग तिकडे द्यायला इथं द्यायला पाहिजे ना सगळं अनुदान द्यायला पाहिजे. मग अनुदान इथं काय गावं बघून मतदारसंघ बघून दिला जातं काय? मग का आता काय सांगा तेच द्यायला माहिती. म्हणून माणूस बदलायचा आहे तुम्हाला? माणूस बदलत ह्यावेळेस कसं ह्यो माणूस 25 वर्ष काम केलं त्यांना ते थोडा थकला म्हणून आता दुसरा बैल आपण नाही का शेतीला एखादा बैल माथा झाला त्याला नवीन बैल घेऊन आपण काम करू शकतो. 25 वर्ष चांगले कामं केली त्यानं. माझा कल्याण काळे 25 वर्ष त्यानं काम चांगलं केलं आम्ही वाईट माहीत नाही पण आता वाटलं बदला आता ते थोडे कटाळे झाले त्यात चालता येत नाही बरोबर काय नाही. म्हणून आता कल्याण काळेंना खासदार करणार आहे. हा करणार आता मागच्या 25 वर्षापासून इथं खासदार काँग्रेसचा होऊ शकला नाही. आता कसं शक्य आहे? होऊ शकतं. हे कसं आहे लोकशाहीचं काही होऊ शकतं. लोकशाहीचा काय मनात आलं काही होऊ शकतं त्याला काय लोकशाही आहे. रावसाहेब दानवे हे फार मोठं नाव आहे इथं. आहे मोठं नाव आहे ना सगळ्यात मोठा माणूस आहे तो आज कसा रेल्वे मंत्री झाला कोळसा मंत्री झाला मोठमोठे मंत्री झाला आहे तो वाईट थोडीच आहे तो पण सध्या कसं आहे आता बदल पाहिजे थोडा. मग आता कल्याण काळेच येईल निवडून. किती लाख लीड काय असेल? हा 1-1.5 लाखाने कल्याण काळे. हा कोण खासदार होऊ इच्छित तुम्हाला? कोण खासदार व्हावं असं तुम्हाला वाटतं? कल्याण काळे. आतापर्यंत यांनी कर्जमाफीचा विषय काही नाही समजायचं. मागच्या वेळेस उद्धव ठाकरेंना कर्जमाफी दिलेली त्यांनी पहिली कर्जमाफी का अर्ध्या लोकांना पोहोचली अर्ध्या लोकांना नाही पोहोचली.
आता यांनी या जाहीरनाम्यात यांनी कर्ज शिवसेना आणि काँग्रेसवाल्यांनी सांगितलेले याच्या अर्थ सत्ता पलटन पाहिजेच. त्याच्या कल्याण काळेच कल्याण काळे मागच्या 25 वर्षापासून किंवा मग काँग्रेस सत्तेमध्ये येऊ शकलं नाही भारतीय जनता पार्टीच्या विरोधात. आता कसं शक्य आहे? ते लोकशाही समजा लोकांच्या मध्ये लोकांचा आता कल आहे कल्याण कल्याण लीड काय असेल का नाही निवडून? शिवसेनेच्या पाठव्यानंतर 2 लाखाच्या समोर पुढं बरंच. कोण खासदार होईल? कल्याण काळे होऊ शकते. का बरं? पण याचे दांगडे संपले नाही आणखी. पुरे 5 वर्ष याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बदलण्यात गेले. जनते शेतकऱ्याकडे पाहण्याला कोणालाच वेळ नाही भेटला. आम्हाला तर पीक विमा नाही, अनुदानं नाही, जे येतं ते बी सोयीने येत नाही. सगळ्या मतदारसंघात वाटण्या चालू होत्या, आमचे झालेच नाही. नेते लोकांचं काम आहे लक्ष द्यायचं जिल्ह्यावर. अनुदान असेल, विकास असेल, याच्यामध्ये दुजाभाव केला जातोय. नाही ते एवढी मोठी गोष्ट नाही सांगता येत. पण जसं जे आम्हाला शेतकऱ्याला काय लागतं, आमचे अनुदान पीक विमे हे ते वेळची वेळ येत नाही. शेतीमालाला भाव. मग आता थेट माणूस बदलायचा आहे कल्याण काळे. बदलून टाकू ना. दादाचे खूप दिवस झालेत. कोण मग आता खासदार? कल्याण काळे. कोण खासदार म्हणून पाहू इच्छित आहे? कोणाला मतदान करणार आहे? आता मतदान तर जे कोणाला तरी करावं लागणार. मग तुम्ही कोणाला करू इच्छित आहे? खासदार म्हणून कोणाला पाहताय 24चा? रावसाहेब पाटलाला पाहू शकतो. काय सामाजिक काय काय एखादं कामं थोडेफार सांगाल? काही निधीच्या प्रमाणामध्ये काही चांगलं कामं केलेली आहे. असं नाही की 25 वर्षामध्ये कोणतेच काम नाही झाले. समजा राजूरचं गणपतीचं मंदिर झालं, रेल्वेचं झालं, रेल्वे स्टेशनचं झालं. जालना रेल्वे स्टेशन हे राजूरच्या गणपतीसारखं बनवलं त्यांनी. तिथून नाही तर ड्रायपोर्टचं काम झालं, रस्त्याची कामं झाली. ह्या हिशोबाने त्याला बी होऊ शकते मतदान. कल्याण काळेंचं काय? कल्याण काळेचं जे त्याचं बॅकग्राऊंड आहे ना जालना जिल्ह्यामध्ये, औरंगाबाद याच्यामध्ये त्याचं बी बॅकग्राऊंड आहे ना. काही ठिकाणी आहे, काही ठिकाणी काम कसं आहे त्यांचं काय? आता काम ज्या सत्ताच नाही तर काम कसं होईल? 10 वर्ष ते आमदार होते, पण ते त्याच्या मतदारसंघात होते. त्याच्या मतदारसंघात त्यांनी त्याचं काम चांगलं केलं. पण आज रोजी ती इकडे थोडी सत्य ती सत्तेच्या बाहेर आहे ती. मग आता तुम्ही रावसाहेब दानवेंसोबत राहणार? नाही तसं म्हणता येणार नाही. दानवेसोबतच राहू म्हणून त्याला कुठं गोपीत मतदान आहे का? हां, मग आता गुपितच राहावं लागेल. काळे किंवा मग दानवे दोघांपैकी एकाला? हां, एक तर चालवं लागेल ना. म्हणजे काय झुकतं माप नाही दोघांपैकी? नाही तसं गुपित काही असेल. नाही. हां, कोण खासदार होईल? खासदार कल्याण काळे होतील. का बरं? का बरं? कारण की का आता लय दिवसाच्या नंतर आता जनता बी जे आहे तर थोडी हे झालेली आहे. म्हणजे जनताचं जे आहे तर आता नवीन चेहरा पाहिजे. का बरं नवीन चेहरा? रावसाहेब दानवेंचं काम चांगलं नाही का? काम तर चांगलं करेल आहे, पण आता काही सगळ्या समजत काय हिशोबानं काय मराठा बी जे आहे तर ते जरा जरांगे पाटलामुळं थोडं त्याचं फॅक्टर जरा. पण दानवे आहेतच की मराठा. आहे मराठा, ते मान्य आहे, पण आता लोकांची इच्छा तरी सुद्धा बदलून जाणार. बदलून तर जाणार. म्हणजे गुपित मतदान आहे, त्याला कोणी काही बोलू शकत नाही. गुपित मतदान नेमकं कोणाला? काळे? आता जे दुईचे पाहिले सारखेच आहे. निवडून कोण येईल मग? ज्यादा करून तर दानवे साहेबाचंच आहे, पण शेवटी कल्याण काळेचं बी म्हणजे वर्चस्व. तुम्ही कोणाच्या बाजूने राहाल? मी तर आता कसं सांगू शकतो, ते गुपित मतदान आहे. मतदान कोण खासदार होईल? कल्याण काळे. का बरं? लोकशाही आहे, आता बदल पाहिजे यावेळेस. फार काळापासून रावसाहेब दानवे आहेत. ते त्याच्यामुळेच लोकांना आता जनतेना काय पाहिजे? नवीन सत्ता बदल व्हायला पाहिजे. हा, सत्ता बदल केंद्रात परिवर्तन. मोदींची सत्ता असेल, बीजेपीची राज्यात कसं चाललेलं आहे? नाही तरी पण केंद्रात असं होणार. स्थानिकचा लोकप्रतिनिधी मला वेगळा पाहिजे. काँग्रेस कल्याण काळे. काँग्रेस कल्याण काळेचं. व्यावसायिक आहेत छोटे. पूर्वीपासून आम्ही चप्पल शिवायचो, बूट पॉलिश करायचो. ते व्यावसायिक आहेत आपल्यासोबत. बोलतायत का बघू? कधीपासून व्यवसाय करताय? कोणतं गाव कोणतं आहे तुमचं? गोलापांगरे. इथलंच गाव आहे का? कधीपासून हा व्यवसाय करतो तुम्ही? मला बरेच वेळ झाले व्यवसाय करतो. आता खासदारकीची निवडणूक सुरू आहे, लोकसभा. रावसाहेब दानवे मागचे खासदार आहेत. आता कोणाला करणार तुम्ही? कल्याण काळे, रावसाहेब दानवे? सांगू शकत नाही. गुपित मतदान असणार आहे. काम कोणाचं चांगलं आहे, रावसाहेब दानवे की कल्याण काळे? सांगू शकत नाही एवढं. तुम्ही सांगणार नाहीत? मतदान करणार का? गुपित मतदान करणार? व्यावसायिक आहेत छोटे. चहावाले सुद्धा आहेत तिथं. चहावाला प्रधानमंत्री झालेला आहे आपला. बघू चहावाल्यांचं काय म्हणणं आहे. चहावाले थोडं अलीकडे या. ह्यात काय दूध आहे का? काय दूध आहे का याच्यात? कधीपासून चहा बनवताय तुम्ही?
कधीपासून बनवताय चहा? 10 ते 11 वर्ष झाली. 10 वर्ष झालं चहाचं हॉटेल आहे तुमचं? हो इथंच आहे का? इथंच आहे. बरं बरं. कोणतं गाव आहे तुमचं? आमचं गाव म्हणजे आमच्या मामाचं गाव आहे. प्रॉपर गाव आमचं उटवत आहे. कुठल्या जिल्ह्यात आहे तुमचं गाव? जालना तालुका. जालन्यातच आहे. हां. बरं बरं बरं. आता खासदारकीची निवडणूक सुरू आहे. देशाचे पंतप्रधान चहा विकणारे आहेत. तुमचे काय स्वप्न आहेत? कोण खासदार व्हावं असं वाटतं? आमचं काय आमचं काही सांगता येईल ना. आमचं का म्हणणं आहे आम्हाला आरक्षण दिलं नाही मोदी सरकार. हां, मोदी सरकारनं आरक्षण दिलं नाही. हां. आरक्षणाच्या बाबतीमध्ये रावसाहेब दानवेंची काय भूमिका होती, काय माहिती आहे तुम्हाला? काही रावसाहेब दानवेंनी धनगर समाजाविषयी एकही शब्द उच्चारला नाही लोकसभेमध्ये आरक्षणाविषयी. धनगर समाजाचं आरक्षणाविषयी. हां. आता तुम्ही कोणाच्या बाजूने मतदान करणार नेमकं? रावसाहेब दानवे, कल्याण काळे, कोणाच्या बाजूने? आणि आता काही हे नाही सध्या. काय निर्णय व्हायचा राहिलाय? निर्णय व्हायचा राहिला नाही. कधी आता निवडणूक 13ला आहे निवडणूक तरी. का करून ओबीसी आपलं ते वंचितचं मतदान करू. वंचितला करणार मतदान? कोण आहेत वंचितचे उमेदवार? हे ना प्रभाकर मामा बकले. बरं बरं बरं. हां. वंचित सोबत राहणार. हो. कल्याण काळे नाही, रावसाहेब दानवे नाही, वंचित. हां. वंचित हे व्यावसायिक आहेत. धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रश्न सुटला नाही मोदी सरकारकडून, त्यामुळे आता त्यांच्यावर ते नाराज आहेत. कल्याण काळे नाही, रावसाहेब दानवे नाही, दोघांनाही सोडून वंचितला मतदान करणार असल्याचं सांगितलं आहे. काही टपरीवाले आहेत ते बोलत आहेत का बघू. परत येतो. टपरीवाले आहेत का बघू आपण, काय बोलतात का ते, का व्यवसाय कसे आहेत ते बघतो. त्यांचा कधीपासून व्यवसाय करताय तुम्ही? हा 10 वर्षापासून व्यवसाय करतो. कोणता? हाच का? हो. बरं. गाव कोणतं आहे तुमचं? गोलापांगरी. हाच हेच गाव आहे का? हो हेच गाव. येते का? हो तुम्ही कोणतं गाव आहे तुमचं? हेच गाव आहे गोलापांगरी. बरं 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 बरं. कधीपासून मतदानाचा हक्क आहे तुम्हाला? मला जवळपास एक 10-15 वर्ष. 15 वर्ष. बरं बरं. 30 टर्म तो समजा. 4था टर्म आहे. 64 आता खासदार कोण होईल? 2-3 जणांची लढत आहे आता. रावसाहेब दानवे असतील, कल्याण काळे असतील. कल्याण कोणाला काळे. खासदार करायचं आहे? कल्याण काळे. का बरं कल्याण काळे? कारण की रावसाहेब दानवे या मराठ्याच्या आंदोलनाच्या वेळी काही बोलला नव्हता आणि भाजप सरकारने आम्हाला फसविलेलं आहे. कल्याण काळे कल्याण काळे नवीन चेहरा देण्याची संधी द्यावी असे तरी कुठं वाटतं. काय बोलले होते मग? बोललं नाही, पण नवीन संधी ना काहीतरी बोलन ना. त्याला संधी दिली नाही तर कळणार कसं आपण बोलतो की नाही बोलतो. कल्याण काळे सभागृहामध्ये बोलतील, काय गॅरंटी? काय गॅरंटी? दानवे बोलला नाही याची काय गॅरंटी घेतली आपण? आता इथून पुढे बोलतील असं जर ते बोलते ना, असं विषय आहे ना. आता लोक 15 वर्ष 20-25 वर्ष काय केलं त्याने? इथून गावाकडे पुढे आला बी नाही तर यानंतर बोलतो म्हणाले तर मग आश्वासन बघू आपण पुढच्या वेळेस डबल चेंज करू. नाही बोलला कल्याण काळे यावेळेस बदलून टाकायचं. हो बदलून 100% आरक्षणामुळे. आरक्षणामुळे. मराठा आरक्षणामुळे. मराठा आरक्षण, बेरोजगारी, नोकऱ्या नाही, धंदे पाणी नाही. म्हणजे 2 कारण आहेत त्याला. मोदी 2-3 सरकार कारणे. असेल, भाजपा मोदी असेल. सरकार तर एकदम सक्षम नाही. अनुदान देत नाही शेतकऱ्याची. म्हणजे पीक विमा असन, अनुदान असन. याच्यामुळं ह्यावेळेस नवीन चेहऱ्याला संधी द्यायची. काही तरुण आहेत तिथं, आणखी विचारतोय त्यांना काय त्यांना वाटतंय खासदार कोणाला पाहू इच्छितात. इकडे या. कुठून आले तुम्ही? इथं या ना. इथं लाजायचे काय मुलगी आहेत का तुम्ही लाजायला? बोलतात की. हां, कोणतं गाव आहे तुमचं? गोलापांगरी. बरं बरं बरं. खासदार कोणाला म्हणून पाहता तुम्ही? हे आमचे मित्र म्हणून. कोणाला मतदान करणार आहे सांगा. मतदानात हक्क आहे का तुम्हाला? हो आहे. कोणाला मतदान करणार सांगा की. मग का गुपित करणार आहेत? नाही नाही हे उघड नाही सांगायचं. कोणाला मतदान करणार? हे सांग. कोणाला मतदान करणार? वंचित बहुजन आघाडी. वंचित कोण आहे उमेदवार वंचितचे? वंचितचे उमेदवार आणखीन आम्हाला फिक्स माहिती नाही इकडचे, पण वंचित बहुजन आघाडी करणार. कल्याण काळे, रावसाहेब दानवे दोघांना सोडून हा तो वंचित बहुजन आघाडीचेच ना. वंचितला करणार. हो. कल्याण काळेंना नाही. नाही रावसाहेब दानवे नाही. नाही. रावसाहेब दानवेंचं काम कसं आहे मागचं? आता रावसाहेब दानवेने भरपूर कामं केलेले आहेत, चांगले केलेले आहेत. तरी वंचितला का मग? तर वंचितला म्हणजे आता वंचित ह्या हिशोबाने करायचं की बाबा वंचितचे आम्हाला थोडी काय बदल पाहिजे तुम्हाला? हो बदल पाहिजे. प्रकाश आंबेडकरचं आम्ही सक्रिय कार्यकर्ते आहोत, त्याच्यामुळे आम्हाला कोणतं गाव आहे तुमचं? गोलापांगरी. बरं बरं बरं. मग आता वंचित वंचित रावसाहेब दानवे नाही, कल्याण काळे नाही. नाही नाही डायरेक्ट नाव कसं घेऊ मी त्यांचं? म्हणजे मला कोणाच पक्षाला द्यायचं फक्त वंचित आघाडी. वंचितला मग कोण खासदार होईल? कल्याण आपले साबळे. साबळेला मंगेश साबळे. मंगेश साबळे. बरं बरं. नवा माणूस. नवा माणूस. काय कारण? काय केलं यायला यायचंच माहित नाही. काय कारण? कारण काय नाही, मराठा समाज आहे आमचा. मराठा समाजाचा उमेदवार आहे म्हणून. ओके. या ना आरक्षणासाठी काय केलं? हो. इथे काय कारण आहे? कोणाला खासदार बनणार आहे? यंदा मंगेश साबळे भाऊ. कारण की या ना जे केलं यायचेच घरं भरले.
यायला सुधारणा यायच्या प्रॉपर्टी कुठं ठेवावं, काय करावं, या ना मराठा आरक्षणासाठी काय केलं नेमकं सांगा ना तुम्ही. काय केलं या ना मराठा आरक्षणासाठी. कोणी बोललं काही मार त्याची कोणी काही बोललं की लाव त्याच्या मागं ईडी, लाव मागं त्या शिडी. तुमच्या मागं लावा ना ईडी. तुम्ही सत्तेत तुमच्या असं व्हायला पाहिजे. सत्ता सगळ्याकडे येते. तुम्ही स्वतःच्या पक्षात सुद्धा ईडी लावा ना. तुम्ही तुमचं काम नाही का तुम्ही जे कोणी तुमच्या विरोधात बोलता त्याच्या ढोंगात ईडी घालायची. राग येईन तुम्हाला, पण हे आहे ना सत्याचं मात चढ यायला फक्त यायला सत्तेहून खाली उतरायचं नवीन माणूस पाहायचा. तो इतर समाजा असू कोणाचा असू, कुठल्या तरी राज्यामध्ये किंवा मग एखाद्या जिल्ह्यामध्ये नाही तर सगळीकडे बदल होणं गरजेचं आहे. सगळीकडे होणं गरजेचं आहे. पण हे महाराष्ट्रात सुरुवात आज इथून पुढं आपले काय म्हणते आपलं मनोज जरांगे पाटलांनी सुरुवात केली. मराठा आरक्षणाचा विषय मेन मुद्दा ह्यो आहे आमचा. आम्हाला बाकी काही घेणं नाही. तुम्ही तुमचे घरं भरा, तिकडं पोते भरा, आम्हाला काही घेणं नाही त्याच्यावर. फक्त आम्हाला मराठा आरक्षणाचा मेन मुद्दा आहे आमचा. आमच्या शेतकरी लोक बरं एक मिनटं, शेतकरी लोकच इतके मेन आहे की हे शेतकऱ्याच्या मागत काहून काय करायचं. तुम्हाला 6,000 रुपये द्यायची. तुम्ही आमच्या सोयाबीनला 4,000 भाव द्याला, तिचा 12,000 भाव होता, 4,000 आणला आणि तुम्ही आम्हाला 6,000 देऊ राहिले. काय म्हणून तेवढं भीक देऊ राहिले का आम्हाला? हां तुम्ही सत्तेत आहे ना, तुम्ही काय तिथं नुसतं गोट्या खेळता का? तुमचं काम काय आहे? तुम्ही करू काय राहिले? रावसाहेब दानवेंचं काम नाही काय त्याचं आहे ना, त्याच्या तालुक्यात आहे, पण त्याच्या तालुक्यातला माणूस आज त्याच्या विरोधात उभा आहे. काय म्हणास तुम्हाला? मग राजकारणामध्ये एकमेकांचे विरोधक असतातच की नाही असतात, मला मान्य आहे बाबा. पण मग यायचे कामं कोणते केले? याच्या तालुक्यापुरतं केलं, रस्ता केला, भानगडी. बाकीचे तालुके आज केळीगाव नगरीत, मी केळीगावचा रहिवासी आहे मदन, आमच्या गावात एकही रस्ता नाही. आम्हाला जायला रस्ता नाही. त्यानं येऊन दाखवा. नाही तर एक कोणताच रस्ता नाही. केळीगावला जायला रस्ता आहे का? तुम्ही वाटलंच तर बरं एक मिनटं या ना पीक विम्याचा विषय. कोणत्या ज्याच्याकडे फळबाग आहे त्याच्याकडे विमा नाही द्याला, ज्याच्याकडे नाही त्याला विमा द्याला. आज आमदार नारायण कुचे याय ना अक्षरशः त्या जिल्हा कृषी अधिकाऱ्याला धमक्या दिल्या म्हणे इथं विमा कसा मंजूर होतो, भानगडी होतो. अरे माझ्याकडे द्राक्ष आहे, 2.5-3 एकर द्राक्ष आहे माझ्याकडे, मला विमा नाही भेटला. मी बेजारी रोज जालना जिल्ह्यात जातो माहिती आहे का, रोज कृषी अधिकाऱ्याकडे जातो मी. तर ते काय कापसे साहेब आहे, कापसे साहेब म्हणते तुम्ही याला भेटा, तुम्ही त्याला भेटा. माझ्याकडे आहे ना ॲक्च्युअलमध्ये, तरी तुम्ही मला विमा दिला नाही. काहून नाही दिला? तुमचं कारण काय? म्हणजे इथून ते सत्तेच्या विरोधात आहोत तुम्ही समजा सगळे लोक. ह्या बीजेपीचा विरोध आहे आम्हाला. व्यवस्थेच्या विरोधात होतो. व्यवस्थित यायची व्यवस्था काय आहे? कोणी काही खरं बोललं की लगेच त्याच्या मागे ईडी. अरे काय धंदा लावला तुम्ही? सत्याचा मात चाडा तुम्हाला, दुसरं काही नाही. खरी गोष्ट आहे ना. मग सत्याचा मात चाडा याला. मग कोण खासदार फक्त मंगेश साबळे. तो बी पाहणार आहे आम्ही. त्यांना जर लई धुऱ्यावर करायला लावलं त्याची बी आगलो, त्यात काही नाही विषय. त्यांना फक्त एक चालला देऊ की मराठा माणूस समजा किंवा म्हणून राहिला आज की बुवा मी आपल्या मराठा समाजासाठी, इतर समाजासाठी सगळ्याला घेऊन चालणारा माणूस मी होतो. तो आज रोजी एक सरपंच आहे. साबळे स्टंटबाजी करतात असं चर्चा आहे. नाही स्टंटबाजी करणं किंवा मग नाही स्टंटबाजी नाही म्हणता येणार त्याला. हा जर समजा एखाद्या कृषी अधिकाऱ्यांना म्हणा किंवा तहसील मॅडमना म्हणा तुम्हाला जर पैसे मागितले तर तुम्ही त्याला स्टंटबाजी म्हणतो. तसं नाही राहत साहेब. मग त्याने उघड केला की बुवा ह्यो माणूस मला रिश्वत मागितो, मग तिथं मी तुम्हाला डायरेक्ट चॅलेंज करतो ना. मोटरसायकलून जाणं येणं, गाड्या उडीनं. मंगेश साबळे. लोकसभा रणधुमाळी सुरू आहे. कल्याण काळे विरुद्ध या ठिकाणी जे आहे ते रावसाहेब दानवेंची दोघांमध्ये लढत आहे. तिसरा उमेदवार या ठिकाणी वंचितचा असणार आहे. कशा प्रकारची लढत आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र आता मंगेश साबळे हे सुद्धा आता आम्हाला खासदार म्हणून पाहायचेत. मागच्या काळामध्ये मराठा आरक्षणाच्या बाबतीमधला जो काही निर्णय आहे तो निर्णय कुठेतरी बी जे पीच्या कार्यकाळामध्ये योग्य पद्धतीने झालेला नाही. फसवणूक झालेली आहे. शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव नाही. आम्हाला जे 6,000 रुपये दिले जात आहेत ते कुठेतरी तुटपुंजे आहेत, ते आमचेच आम्हाला दिले जात आहेत असं सांगितलं गेलं. आणि आम्हाला योग्य मालभाव, शेतीला मालाला भाव देणं गरजेचं आहे. आम्हाला तसल्या कुठल्याही 6,000ची गरज नाही. आमचा व्यवस्थेला विरोध आहे आणि इथून तिथून सत्ता बदल व्हावा अशा प्रकारची जी आहे ती मागणी या ठिकाणावर करण्यात येत आहे. त्यामुळे आता येणाऱ्या काळामध्ये रावसाहेब दानवेंना ही निवडणूक जड जाणार असल्याचं बोललं जातं. कल्याण काळे कशा प्रकारे वाट मोकळी करत पुढे जातात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन परिवर्तन जाधवसह मी संग्राम धनवे, मराठी महाराष्ट्र न्यूज, जालना.